नमस्कार. तुमचं नाव आणि येथील पूर्ण पत्ता सांगा ना. फकीरराव विनायक मनगटे, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. ओके. आता हा जो ड्रॅगन प्लॉट आहे पूर्ण क्षेत्र किती सर आहे? 1 एकर. 1 एकर. किती पोल किती सर्व? 500 पोल. 500 पोल. ओके. आता याला तुम्ही 100% पूर्ण एसिड तंत्रज्ञानाचा वापर करताय. पूर्ण. म्हणजे लागवड कधीची या प्लॉटची? ही लागवड जून 2023 ची लागवड. 23 ची. म्हणजे जवळपास त्याला 2 वर्ष पूर्णपणे कंप्लीट झाले. पूर्ण झाले. ओके. याचं खत व्यवस्थापन काय होतं? तुम्ही याला कुठले खत वगैरे दिलेले, काय काय वापरलेले? सॉइल चार्जर चालू आहे. म्हणजे शेड्यूल नुसार जे काही आपलं कृषी अमृत असतं, RNPH आणि वैदिक गांधर खते यांचा पूर्णपणे वापर केलाय. ओके. याची माहिती तुम्हाला कुठून भेटली? व्हिडिओ बघितले 1-2 वेळा. म्हणजे युट्यूब वरती मी व्हिडिओ बघितले. हा. नंतर कॉल केला त्यांनी, तर मग त्यांनी साहेब लोकांनी आम्हाला काजोड सरांचा नंबर दिला. हा. ओके. आता याला तुमचं खत व्यवस्थापन कधीपासून सुरुवात आहे? पूर्ण लागवडीपासून सुरुवात आहे. पूर्ण लागवडी म्हणजे त्याला पूर्णपणे पोषण जे परिपूर्ण दिलं जातं. ओके. त्याच्यामुळे जी बाग बघतोय आपण पूर्णपणे एकदम एक काळोखीवरती दिसते. बरोबर आहे. आता याचा हा तुम्हाला पहिला सीझन हार्वेस्टिंगचा. ओके. पहिला फ्लश मध्ये किती माल निघाला तुमचा? पहिला फ्लश मध्ये 7 क्विंटल माल निघाला. 7 क्विंटल 500 पोलांमध्ये. ओके. आणि रेट वगैरे किती भेटला तुम्हाला? 55 रुपयांनी आम्ही जागेवर दिला होता. जागेवरती. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं वगैरे? माल वगैरे व्यापारी खुश झाला ना माल बघून, कारण 500 ची पुढे साईज भेटली त्याला. म्हणजे युनिफॉर्म मध्ये एक साईज भेटलेली. एकंदरीत जसं बघायला भेटतं का एखाद्या ड्रॅगन प्लॉट मध्ये काय युनिफॉर्म मध्ये साईज भेटते? नाही, तो व्यापारी पहिले पाहून गेला, त्यानंतर त्याचं म्हणणं मीच नेणार आहे हा माल मार्केटमध्ये. सोळाशनी मी 2 रुपयाने माग दिला त्याला, त्याने 16शनी आपला प्लॉट. बरोबर आहे. आता हा सेकंड फ्लश तुमचा. ओके. एकंदरीत काय वाटतं किती निघेल? हा कमीत कमी 25 क्विंटल निघत आहे. 25 क्विंटल पर्यंत. आता भाव पण आता तेजी 100-120 पर्यंत. ओके. मार्केटमध्ये ओव्हर रेट मध्ये जाईल याची गॅरंटी. ओके. आता विशेष काय बदल वाटतं? तुम्ही ड्रॅगन शेती जी आहे ती कधीपासून करताय किंवा आता सुरुवातच केली मी. पहिले लागवड केली म्हणजे मागील अनुभव काही नव्हता तुमचा? काहीच नाही अनुभव. एवढी हिंमत कसं काय गेली? असं डेअरिंग केली मी. व्हिडिओ बघितले 1-2 दिवस, नंतर मग मी डेअरिंग केली. म्हटलं एकदा लावूनच तो. कारण की आपण बघतोय आता आपल्या एसिडच्या माध्यमातून संडे फार्मर जे आहेत ते पण एकदम चांगल्या प्रकारे शेती करताय. म्हणजे शेतीमध्ये तुम्हाला कुठलंही जे ज्ञान पाहिजे असेल तर 100% एसिडिक जरी माहित असलं तरी तुम्ही कुठलंही पीक जे आहेत ते चांगल्या प्रकारे घेऊ शकता. बरोबर आहे. एकंदरीत काय वाटतं? समाधानी आहात तुम्ही? आता एवढंच जरा बरं वाटतं, समाधान वाटलं बठवलं आपल्याला. कारण की याची इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या प्रकारे असते. बरोबर की नाही? जर का बघितलं आपण याच्यामध्ये हे कसं आहे, हे पूर्णपणे झाडाचे पूर्णपणे पान असतं. त्याच्यामध्ये जे घर बघतो बघा आपण, आता कुठल्या प्रकारचे केमिकल वगैरे काहीच नाही. केमिकल जर का काय कंडिशन असते या बागेची? केमिकलचे आम्ही बघितले आजूबाजू जर आता अशी पाहिजे तशी नाही. बरोबर. कारण बीज ते आपलं पूर्णपणे विशेष आहे. बीज देऊन तुम्ही कुठलेच पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे आणू शकत नाही. शेतकरी मित्रांनो तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, शेतकरी मित्रांना काय जैविक वापरून चांगली गोष्ट ना, कारण रासायनिक आजार वाढवून एसीटी वैदिक वापरून चांगली गोष्ट. शेती अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता. आता हा पण प्लॉट बघताय तुम्ही आणि इतर पण प्लॉट बघताय, तर काय वाटतंय? इतर म्हणजे जे केमिकल वरचे प्लॉट आहे त्याच्यापेक्षा 50% बी कमी आहे. 50% व्यवस्थित नाहीये. क्वालिटी जी काळोखी आहे झाडांना, ती काळोखी त्यांना नाहीये. सनबर्निंगचा त्रास होते आणि याच्यावर अजिबात सनबर्निंग कुठे दिसत नाही. ड्रॅगन प्लॉट मध्ये जर तुम्ही बघितलं सनबर्निंग ही समस्या असते म्हणजे असतीच. 100% म्हणजे बघायला सुद्धा नाही सर, दाखवायला सुद्धा नाही. फळाची क्वालिटी जर अशी एक केमिकलचे प्लॉट फळाची क्वालिटी पूर्ण सेटिंग मध्ये बघा, पूर्ण डाग आहे केमिकल वरचे प्लॉट पूर्णपणे. क्लीन पण आहे पूर्णपणे माल. असं नाही कुठल्या प्रकारचं एक काही त्याच्यावरती फंगल इन्फेक्शन नाही, कुठलाही डाग प्रकार नाही. शॉर्टिंग करायचं कामच नाही आहे. म्हणजे एकसारखी त्याच्यामुळे पूर्ण सरसकट भरून हो ना. म्हणजे युनिफॉर्म मध्ये तुम्हाला त्यांना साईज पण भेटली. ओके. वजन मध्ये काय बदल वाटला होता का? मग 500, 600, 700 लोक 700 पर्यंत एकसारखी साईज आणि वजन पण भेटले तुम्हाला. व्यापाऱ्यांना म्हणजे असं वेळ गेलंच नाही, पुन्हा कधीच भरून नेला. त्यांना पण वेळ नाही लागला. शॉर्टिंग करायचं कामच नाही. शॉर्टिंग करायचं कामच नाही. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद.